नमस्कार. आज आहे जागतिक मानसिक आरोग्य दिन आणि त्यानिमित्तानं महान्यूज लाईव्ह या वेब पोर्टलवरून आपण थोडेसे त्याबद्दल बातचीत करणार आहोत. आपल्याला हे माहिती आहे का, आपलं आरोग्य अर्थात शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य यामधला नेमका फरक काय आहे, आणि मानसिक आरोग्याचा जर परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावर होत असेल तर मानसिक आरोग्य किती महत्वाचं आहे. तर या निमित्तानं आज जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं आज आपण मानसतज्ञांशी संवाद साधणार आहोत. अर्थात ते मानसतज्ञ आहेत कालिदास पाटील. कालिदास पाटील हे इस्लामपूरवरून आहेत आणि त्यांचा विशेष या क्षेत्रातला अनुभव आहे. गेली 17 वर्षांपासून ते मानसतज्ञ म्हणून काम करत आहेत आणि त्याचबरोबर ते महाराष्ट्र राज्य मानसतज्ञ संघटनेचे अध्यक्ष आहेत. आणि शिवाय सुश्रुषा नावाची एक सल्ला मार्गदर्शन करणारी संस्था ते इस्लामपूरहून स्वतः ऑपरेट करते. तर कालिदास पाटलांचा या क्षेत्रातला अनुभव पाहता आज आपल्याला जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं त्यांच्याशी संवाद साधण्याचा हा योग आलेला आहे. आणि अतिशय आनंदाची बाब आहे, कारण ही संकल्पना आपल्याला सगळ्यांना समजून घेणं गरजेचं आहे. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज आपल्याला प्रत्येकाला रोगी असल्यागत वाटायला लागलं, प्रत्येकाला चिंता आणि भयग्रस्त आपण व्हायला लागलो. त्यामुळे आपलं मानसिक आरोग्य धोक्यात यायला लागलं आणि त्याचा परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावर व्हायला लागला. त्यानिमित्तानं ही संकल्पना समजून घेणं आपल्याला खूप महत्वाचं आहे. तर कालिदास पाटलांचं या कार्यक्रमामध्ये आपण स्वागत तर करूयाच, परंतु त्यांना पहिला प्रश्न असा विचारूया की सर, मानसिक आरोग्य सदृढ आहे याची नेमकं काय लक्षण असतात? मंडळी, समाजामध्ये अशी अनेक माणसं आपल्याला भेटतात की ती कोणत्याही संकटापासून पळत नाहीयेत. संकटावरती मात करायला नेहमी सज्ज असतात. मग तो कोरोना असेल किंवा महापूर असेल, पडलेलं घर सावरण्यासाठी त्यांना इतरांच्या मदतीची अपेक्षा नसते. ही माणसं स्वतःचं आयुष्य उभं करण्यासाठी तरबेज राहतात. कसं शक्य होतं हो यांना? कधी कधी ह्या माणसांच्याकडे पैसा नसतो, या माणसांच्याकडे सोयी सुविधा नसतात. मग यांच्याकडे काय असतं? जशी यांच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती असते तसं यांचं असतं मानसिक स्वास्थ्य चांगलं. चांगलं मानसिक स्वास्थ्य असणाऱ्या माणसांमध्ये पहिली गोष्ट एक महत्वाची असते, ती म्हणजे की यांना प्राप्त परिस्थितीचा सहजपणाने स्वीकार करता येतो. ही माणसं कोणत्याही कंडिशन शिवाय परिस्थितीला जसं स्वीकारतात तसं जवळच्या माणसांनाही स्वीकारतात. ज्या माणसांचं मानसिक स्वास्थ्य छान असतं, ही माणसं कुणाचाही दुजाभाव करत नाहीयेत. जवळच्या लांबच्या माणसांमधल्या त्यांना दोष सापडत नाहीत. नेहमी सकारात्मक विचार करणारी ही माणसं असतात. खेळकर स्वभावाची असतात. मनानं कोणताही कुणी द्वेष केला, कुणी आपला मत्सर केला, कुणी आपल्यावरती रागवलं, तिरस्कार केला, तर ही माणसं सहजपणे आपल्या अंगावरती घेतात आणि हसत खेळत नवा विचार करतात. मानसिक स्वास्थ्य हे मुळातच माणसांच्या विचारावर, भावनांवर आणि महत्वाचं म्हणजे त्या माणसांमधल्या दृष्टिकोनावरती अवलंबून असतं. म्हणून एखाद्या गोष्टींमुळे एखाद्या माणसाला दुःख होतं, तर त्याच गोष्टींमुळे एखाद्या माणसाला दुःख न होता आयुष्याचा नवा आनंद सापडू शकतो. म्हणून मानसिक स्वास्थ्य छान असणाऱ्या माणसांना स्वतःचा निर्णय स्वतः घेता येतो. ही माणसं काय करतात? जिथं जातो तिथली होतात. ज्या ठिकाणी आपण असतो त्या ठिकाणी आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. ही माणसं कुणाचा द्वेष करत नाहीत आणि यांना नकारात्मक विचार जवळही करता येत नाही. मानसिक स्वास्थ्य छान असणाऱ्या माणसांचा दृष्टिकोन हा उदात्त असतो. त्यांचा जीवनाविषयीचा दृष्टिकोन हा आनंददायी गोष्टींच्या मध्ये जास्त रमलेला असतो. ही साध्या साध्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला लागतात. आपलं आयुष्य नरक समान न करता प्रत्येक क्षणाचा उपभोग कसा घेता येऊ शकेल हे त्यांना समजायला लागतं. ही माणसं वेळेचा अपव्यय करत नाहीत. कोणताही गोष्ट ताणविरहित जगताना त्यांना प्रत्येक गोष्टींच्या मध्ये नवा विचार करता येतो. म्हणजे ही माणसं सृजनशील असतात. म्हणून प्रत्येकाच माणसाला वेळ लागतं असं नाही.
एखाद्या माणसाला वेळ लागतं आनंदानं जगण्याचं आणि एखाद्या माणसाला वेळ लागतं आनंदातही रडण्याचं. जी माणसं कोणत्याही क्षणी डोळ्यात पाणी घेऊन उभी राहतात त्या माणसाला आयुष्य समजत नाही. आणि कोणीही माणूस असा असतो की रडता रडता त्याला हसता येतं आणि दुसऱ्याच्या डोळ्यातलं दुःख जाणता येतं. त्या माणसाला आनंदी राहता येतं, म्हणजेच आपलं मानसिक स्वास्थ्य टिकवता येतं. आपण मानसिक स्वास्थ्य चांगलं टिकवण्यासाठी काय करता येऊ शकतं? तर एक करता येईल, आपण खेळकर बनूयात. दुसरी गोष्ट, जिथं जातो तिथलं होऊयात. महत्वाचं म्हणजे की आपल्या आयुष्यातला आनंद आणि दुःख ही स्वतःची निर्मिती असते, ती इतरांची निर्मिती मुळीच नाहीये. म्हणून चूज युअर ॲटिट्यूड. आपला दृष्टिकोन आपणच निवडूया. जगावं की मरावं असा प्रश्नचिन्ह उभं करण्यापेक्षा, जगताना बेभान होऊन जगण्यापेक्षा वास्तव आणि विवेकनिष्ठ विचारानं जगावं आणि प्रत्येक दिवस आपल्या आयुष्यातला आनंदी आणि अविस्मरणीय कसा करता येऊ शकेल याच्यासाठी स्वतःचा विवेक जागा ठेवूयात. सर धन्यवाद. आपण सांगितल्याप्रमाणे मानसिक आरोग्य योग्य असल्याची नेमकी लक्षणं कोणकोणती असतात ते आपण पाहिली. अर्थात हे मानसिक आरोग्य जर योग्य नसेल तर नेमकं त्याचे परिणाम काय होतात म्हणण्यापेक्षा मानसिक आरोग्य योग्य नाही याची नेमकी लक्षणं कोणकोणती असतात? मंडळी, आपलं जीवन सुंदर आहे, पण ह्या सुंदर जीवनाला आकार देण्यासाठी म्हणतात ना, देही आरोग्य नांदते भाग्य नाही या परिते. आपलं जीवन सुंदर करण्यासाठी आरोग्य पण छान असायला पाहिजे. आरोग्यामध्ये शरीर आणि मन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शरीर बिघडतं तसं कधी कधी ते मनही आपलं बिघडतं, याच्यावरती आपला विश्वास बसत नाही. पण या बिघडलेल्या मनाला ओळखायचं तरी कसं? हो, ओळखता येतं. बिघडलेल्या मनांमध्ये प्रचंड नको इतके विचार साठलेले असतात. हे दाटलेलं आभाळ जे असतं ते रित होत नाही. एक विचार संपला की दुसरा विचार, दुसरा विचार संपला की तिसरा विचार, असं करता करता अनेक प्रकारची काळजी करायला लागतो माणूस. मग कधी कधी भूतकाळात हरवून जातो आणि भविष्यकाळाची स्वप्न बघताना आत्मविश्वासही हरवतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये या माणसाला लक्ष घालावंसं वाटतं आणि असंख्य चुका करून बसतो. आत्मविश्वास कमी झाल्याने निर्णय घेता येत नाही. इतरांचं न पटणं, इतरांचं ऐकता न येणं, सतत अस्वस्थता असणं, भीती वाटणं, अहो हे सगळं जर दिवसभरांमध्ये जास्त झालं तर नैसर्गिकपणे रात्रीची झोप मात्र हरवते. आता झोप आणि भूक यांचा जवळचा संबंध असतो. झोप बिघडली की भूक बिघडते आणि भूक बिघडली की डायजेस्टिव्ह सिस्टमवरती त्याचा परिणाम होतो. आणि मग या माणसाचं पोट न साफ होणं, अस्वस्थतेपोटी सतत पित्त होणं, हातापायांना गोळे येणं, अकारणच मान दुखल्यासारखं वाटणं, पाठीचे त्रास होणं, या जशा शारीरिक व्याधी असतात ना, तसं माणसाला काही माणसांमध्ये सतत हेल्थ कॉन्शियस राहावंसं वाटतं. काही झालं नसताना सुद्धा अनेक गोष्टी आपल्याला झालेत अशा वाटणं म्हणजे हा मानसिक त्रासाचाच प्रकार आहे. अहो ही माणसं जी असतात ना ती सतत चिडचिडी व्हायला लागतात. मनांमध्ये संशय घेतात. आपल्याबद्दल कुणीतरी वाईट विचार करत असेल असं त्यांना वाटत राहतं. तसं घरच्या माणसांबद्दल पण संशय यायला लागतो. सातत्याचे विचारचक्र ज्या वेळेला ह्या माणसांकडून हलत नाही त्याच्या वेळेला हा माणसाच्या एक ना धड भाराभर चिंध्या व्हायला लागतात. प्रचंड टाइम अर्जन्सी असते ह्या माणसांमध्ये. आता इथं उद्या कुठे सांगताच येत नाही. आणि मग ही जी माणसं असतात ही माणसं नात्यांपासून लांब जातात, खूपदा एकटी राहतात. एकट्या विचार करण्याच्या पद्धतींमुळं ही माणसांमध्ये नात्यांमध्ये राहत नाहीत आणि यांना स्वतःवरचा विश्वास कमी व्हायला लागतो, तसा यांचा जगावरचाही विश्वास कमी होतो. तर अशा माणसांना आपल्याला ओळखता यायला पाहिजे, किंबहुना स्वतःमधली अस्वस्थतेची कारणं शोधता यायला पाहिजेत. भीती, ताणतणाव, निराशा, विचारचक्र आणि नको असणारी ही काळजी मनातनं हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करायला हवा.
हे नक्की. धन्यवाद सर. आज जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं आपण कालिदास पाटील अर्थात मानसतज्ञ आहेत त्यांच्याशी बोलत आहोत आणि त्यांच्याकडून मानसिक आरोग्याच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या संकल्पना आपण समजून घेत आहोत. आज पुन्हा आपण त्यांना प्रश्न असा विचारूया की मानसिक आरोग्य योग्य नसल्याची नेमकी लक्षणं काय आणि समाजामध्ये जे अनस्था निर्माण होण्याचं किंवा समाजाचा एक इम्बॅलन्स होण्याचं मूळ कारण नेमकं मानसिक आरोग्यामध्ये काय लपलंय त्याबद्दल. मंडळी, प्रत्येक माणसाचं जगण्याचं उद्दिष्ट वेगळं असतं. तसं जीवनाचा आनंद पण प्रत्येकाचा वेगळ्या गोष्टींमध्ये असू शकतो. एखाद्या माणसाला शेतात राबणं ही आनंदाची गोष्ट असते. तशी घरातली आमची एखादी माऊली घरदाण्याला स्वयंपाक कसा छान करून घालता येईल याच्यात आनंद शोधत असते. लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाचा आनंद वेगळा असतो. आज संसाराचं हे दाहटगाडगं सांभाळताना माणसं आनंदाच्या शोधात गेली आणि एखाद्या माणसाला आनंद पैशात मिळायला लागला, संपत्तीत, प्रतिष्ठेत, मान सन्मानात. आणि माणसाला हे धावता धावता थांबायचं कुठं हेच कळायचं बंद झालं. आज आमच्या घरांमध्ये अनेक प्रकारची सुबत्ता आली. पैसा, पद, प्रतिष्ठा, श्रीमंती, गाड्या, बंगले आमच्या घरात काही नाही असं नाहीये. पण एक गोष्ट मात्र वेगळी व्हायला लागली. आमच्या घरातली रात्रीची झोप मात्र हरवली. घरातली शांतता कमी झाली. नात्यांमध्ये आमचा संसार गुरफटला होता. हे माणसांच्या जवळ नातीच थांबायची बंद झाली. आणि काय झालं, आमचं आयुष्य पोरकं व्हायला लागलं. आमचं आयुष्य एकटेपणाचं व्हायला लागलं. मी आणि माझ्या संसाराच्या व्याप्तींमध्ये मी कधी मला हरवून गेलो तेच कळालं नाही. आणि अनेक आमच्या घरांमध्ये चोर पावलाने आजारी यायला लागले. मधुमेहाच्या रूपाने, हायपर टेन्शन, रक्तदाब, असं करता करता पॅरालिसिस पर्यंत आणि त्वचा रोगांपर्यंतच्या अनेक आजार आमच्या घरांमध्ये ज्यावेळेला आले त्यावेळेला ह्या आजारांचं मूळ कुठे आहे? आमचा आहार, विहार, दिनचर्या, नातीगोती, माणसं सारं बदलत गेलं. तसा आमचा हव्यास ही थांबेनासा झाला आणि आमच्या घरांमध्ये अनेक प्रकारच्या शारीरिक व्याधी बरोबर मानसिक व्याधी आल्या. आता मानसिक व्याधी म्हटलं की आपल्याला थोडंसं वाईट वाटतं. अहो बघा ना की शरीर प्रकृतीचं दुखणं असतं ना, माणूस सहजपणे दवाखान्यांमध्ये जातो. कारण का, तिथं पेन्स असतात, वेदना असतात. मनाचं मात्र असं नाहीये. माणसाचं मन कधी दुखवतं हेच कळत नाहीये. हे दुखावलेलं मन असतं हे कधी कधी नात्यातनं बोलतं, कधी कधी काम करायचं थांबतं आणि माणसाला एकटेपणानंच जगायला शिकवतं. म्हणून ह्या मानसिक व्याधी आहेत ना, त्या अनेक शारीरिक व्याधीचं मूळ आहे. आपणाला ह्या मनातले ताणतणाव, ही मनातली अस्वस्थता, भीती, निराशा, काळजी हे सगळं जर योग्य वेळी थांबवता आलं नाही तर आपणाला अनेक प्रकारच्या शारीरिक आजारांना बळी पडावं लागणार आहे. आणि मग आनंदाचं जे ध्येय आहे आपलं, ती आनंदाची यात्रा आपली दुःखाच्या किनाऱ्यानं थांबणार आहे हे मात्र नक्की आहे. मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं आपण विविध संकल्पना म्हणजे समजावून घेत आहोत. कालिदास पाटील आपल्याबरोबर खूप छान पद्धतीने या सगळ्या संकल्पना आपल्याला समजावून सांगत आहेत. कालिदास पाटील यांची स्वतःची एक सुश्रूषा सल्ला आणि मार्गदर्शन नावाची एक मानसिक आरोग्यावर काम करणारी संस्था आहे. समाजासाठी या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम घेतले जातात. नेमकं हे उपक्रम घेत असताना आज अशा मानसतज्ञांची सुद्धा समाजाकडून काहीतरी अपेक्षा असते. तर ती नेमकी कोणती आहे याबद्दल आपण सरांशी हितगुज करूया. सर, नेमकी आपल्याला समाजाकडून काय अपेक्षा आहे? मंडळी, खरं तर आपलं आयुष्य आहे उत्साहाने जगण्यासाठी, आनंदानं भरभरून आयुष्य उपभोगण्यासाठी आपलं आयुष्य आहे. पण आपल्या सभोवताली अशी असंख्य माणसं आहेत की ज्यांना जीवनाचा किंबहुना जगण्याचा अर्थ सापडत नाही. कधी कधी त्यांचा हसता हसता डोळे भरतात हे त्यांना समजतच नाहीये.
आपलं आयुष्य अंधारमय आहे, आपलं आयुष्य अपयश आहे म्हणून स्वतःच्याच आयुष्याला दोष देणारी माणसं आपल्याला भेटतात. या माणसांच्या मध्ये काल्पनिक जबाबदाऱ्या ओढवून घेणारी, आपलं आयुष्य उद्ध्वस्त करणारी, स्वतःच्या आयुष्यात काहीच नाही असं म्हणून जगणारी माणसं ज्या वेळेला भेटतात त्याच्या वेळेला मनातल्या अपराधी भाव त्यांना छळत राहतात. भूतकाळातल्या भविष्यातल्या काल्पनिक जबाबदाऱ्यांचं ओझं पेलता येत नाही म्हणून त्यांना सगळं काही फेकून देता येत नाही. अहो, अशा माझ्या मित्रांच्या मध्ये कधी कधी मला विद्यार्थी भेटतात. परीक्षेचं ओझं सहन होत नाही म्हणून हैराण झालेली असतात. कधी कधी आमची टीनएजर्स, वयात आलेली मुलं आईबाबांशी पंगा घ्यायला लागतात, शिंग फुटतात आणि त्यांना वाटतं की स्वतः आपण आयुष्यात मोठे झालो आता म्हणून इतरांनी सांगितलेला विचार खपत नाही. तसं ऐन तारुण्याच्या जोशात असणारी माणसं एखाद्या प्रेयसीमध्ये अडकून जातात आणि आपलं आयुष्य मातीमोल करायची तयारी करतात. काही माणसांना स्वतःचं आयुष्य छान जमतं, स्वतःचं आयुष्य छान रेटता येतं, पण संसाराच्या रहाट गाडग्यात जबाबदारीचं ओझं पेलता आलं नाही की स्वतःलाच हरवून बसतात. ऐन तारुण्य सांभाळता सांभाळता विवाहाला सामोरं जाता येत नाही, लग्न झाल्यानंतरचं आयुष्य तडजोडीनं घेता येत नाही म्हणून कासावीस झालेले कितीतरी नवदाम्पत्य आम्हाला भेटतात. तशी संसार पेलता न आल्याने खचलेली, आयुष्य संपवू पाहणारी अशी माणसं व्यसनांच्या आहारी ज्यावेळी जातात त्याच्या वेळेला घरातली वृद्ध माणसं भूतकाळात रमतात, नाहीतर भविष्य काळाच्या व्यापानं आयुष्य निरर्थक आहे असं समजायला लागतात. अहो, या सगळ्या माणसांना कुणीतरी भेटायला हवं. म्हणजे कोण? त्यांना हवा आहे एक मत्तीचा, शाश्वत आधाराचा हात. त्यांना हवा आहे हे संकट पार करण्यासाठी आत्मविश्वास देणारा एक विश्वास. तुम्ही आम्ही जर त्यांचं मनोमित्र म्हणून भेटू शकलो तर मात्र त्यांचं आयुष्य खूप आनंदी होईल. म्हणून आम्हाला वास्तव परिस्थितीला सामोरं जायला शिकविणारा एखादा मित्र हवा आहे. स्वतःबरोबर इतरांच्या वेदना जाणून घेणारा एखादा सच्चा मनोमित्र आम्हाला हवा आहे की जो भविष्यातील चिंता, काळजी दूर करण्यासाठी एक हेल्पिंग हँड ठरू शकेल. नकारात्मक विचारांची साखळी तोडता तोडता आम्हाला आयुष्याचा नवा आकार प्राप्त करून देण्यासाठी आनंदाचा शोध घेऊन देणारा एखादा मनोमित्र हवा आहे. मला खात्री वाटते की तुम्ही नक्की आमच्या सोबत याल. एक मनोमित्र म्हणून, एक हेल्पिंग हँड म्हणून की जो नकार प्यालेला, अंधार प्यालेला, चिंताग्रस्त, विचाराने गारठलेल्या एखाद्या माणसाला नवा विश्वास देऊ शकेल आणि आभाळ स्वच्छ करू शकेल, सप्तरंगी सुरांची मैफिल उधळू शकेल. अशा माझ्या मित्रांची मी वाट पाहतो आहे एका नव्या जगातल्या प्रवेशासाठी. धन्यवाद. आज जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं आपण कालिदास पाटील यांच्याशी संवाद साधला. या संवादामधून आपल्याला हे लक्षात येतंय की मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य यांचा सहसंबंध कसा आहे आणि तो जर सहसंबंध बिघडला तर समाजामध्ये सुद्धा इम्बॅलन्स होण्याची शक्यता आहे. आणि हा बॅलन्स करावा यासाठी जसे मानसतज्ञ कार्यरत असतात त्या मानसतज्ञांसाठीचा आजचा हा खास दिवस म्हणावा लागेल, अर्थात जागतिक मानसिक दिन. आणि या निमित्तानं आपण त्यांच्याशी संवाद साधून नेमकी मानसिक आरोग्याची संकल्पना कशी आहे ही समजावून घेतली. महान्यूज लाईव्हच्या माध्यमातून अशा विविध तज्ज्ञांची आपण विविध दिनांच्या निमित्तानं भेटणार आहोत आणि नक्कीच अशा वेगवेगळ्या संकल्पनांना समजावून घेण्याचा प्रयत्न आपला असेल. त्यासाठी मात्र तुम्ही सगळ्यांनी फॉलो आणि सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक्स करा महान्यूज लाईव्ह या चॅनलला. धन्यवाद.